श्री गणेशाय नमः। जय श्री कुलस्वामिनी निंबमाताय नमः। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अथ देवी कवचम प्रार्थना। जय जय श्री त्रिपुर सुंदरी, जय जय श्री वागेश्वरी, जय विद्येश्वरी माहेश्वरी जगदंबे तुझ नमो। तुझे या महात्म्य वर्णनी ग्रंथ प्राकृत पारायणी कृपा करावी तू वामनुनी। प्रार्थना तोपदी देवी कवचार्गला स्तोत्र तृतीय ते किलक स्तोत्र प्रथम वाचावे पवित्र फलदायक पाठका। म्हणून सामान्य भक्तांचे विधान पूर्ण व्हावयासी स्तोत्र रचना आदरेसी मी तो बालक करीतसे। अथ देवी कवच प्रारंभ। ओम नमः चंडिकाय श्री गणेशाय नमः। मार्कंडेय ब्रह्मदेवासी पुच्छकरिषी जिज्ञासेसी जगत कल्याण धरुणी मानसी हित वचन सांगावे। प्रभो जे सर्वालोके नसे आजवरी ठाऊके ऐसे गुह्य मजला की सांगावे हो दयाळ। जे हितकर सर्वांशी श्रेष्ठकर मनुजांशी ते कृपेने सांगा मजसी परम श्रेष्ठ जे। त्यावरी पितामह संतुष्ट मार्कंडेय असे इष्ट वदते झाले सुस्पष्ट स्वाधिकार प्रमाण। जे आता तुझ लागून मी वर्णित असे जनकल्याणी ते देवी कवच भक्तरक्षणी अमोघ असे जाणावे। हे अतिगुह्य ज्ञान याचे मीच केले विधान मीच फलप्राप्तीचे प्रमाण सृजन सामर्थ्ये। देवीची नामे पवित्र प्रभाव त्यांचा सर्वत्र श्रवण करी इह परत्र स्पंदने हितप्रद। शैलपुत्री ब्रह्मचरिणी चंद्रघंटा घ्यावी मनी कुष्मांडा स्कंदमाता म्हणून ओळखावी भक्तांनी। कात्यायनी काल रात्री महागौरी सिद्धिदात्री नवदुर्गा ऐसी ख्याती दशनाम माला ही सांगितली पितामहाने ख्याती पावली कृपाशक्तीने संबोधली नित्य भक्तगणे देवी स्तवन प्रसंगी। पितामह म्हणे मुनीला जो संकटग्रस्त झाला भयार्थ भक्त त्रासला अग्निभये शत्रुभये। तो जरी देवीची शरण होनी धरी तिचे चरण अन्यन्य म्हणे नामे स्मरण करुणा बाकी देवीची। तरी तो संकटमुक्त देवी तयासी रक्षित रणातही विजय प्राप्त होईल तयासी। अशुभ काही न बाधेल संकटी न डगमगेल दुखे दुर्भाग्य न खचेल पार पडेल सुखरूप। ऐसी तू देवी भगवती म्हणून जे तुझ स्मरती तयासी सर्व सिद्धी संपत्ती देऊनिया रक्षिसी। जी पितृलोकी राशी चामुंडा नाम तेथे तुझसी महिषासन शोभसी महिषादीप शुपालिके। इंद्री तू गजावरती आरूढ होता तव ख्याती पैससी जदी गरुड पुष्टी। वैष्णवी तुझ म्हणती वृषभारूढ माहेश्वरी मयूरवाहना कौमारी लक्ष्मी कमलोदरी विराजसी वैभवे। हरिप्रिया हरिसी आवडती पद्म धरियले हाती आशीर्वाद द्यावया भक्तांप्रती प्रेमळ तू तत्पर। वृषभवाहना शुभ्रवसना सत्वगुण प्रसारणा साधूंची तुझ प्रेरणा पुण्यकर्म करावया। हंस रूढा अति सुंदर सर्वांगी लेऊनी अलंकार शुभ्रवर्णा ब्रह्मी अवतार अंचित्य शक्ती। एकली परिणय पुणे लिलेने रूपे धारण करणे माते प्राणी मात्र संताने तव ही शोभती। सर्व रूपे असती तव हे तव महाव योग वैभव सुलक्षणी अभिनव अलंकारी शोभसी। रत्नजडित जगमगित नानाभूषणे लखलखित भोवती प्रभा प्रसूत अवर्णनीय अंबिके। काही रूपे रथारूढ काही कोपविष्ट गुढ काही आयुध सिद्ध भयंकर दिसताती। कोठे शंखचक्र गदाधरी हाती कोठे शक्तिधरी हल मुसल शास्त्र संभारी वीररसी समूर्त। कोठे तोमर खेटके पाश परशुबाण टोके त्रिशूल घेऊन ठाके कुंतायुध शर्चाप ऐसी विविध आयुधे योजिली दैत्यवधे भक्तांसी अभयप्रदे। तूच देवी प्रेममयी करुणी दानवांचा घात साधी देवांचे हित महारौद्रे सुवर्णे जगन्मात धन्य धैर्य प्रदायिनी। पराक्रम तो विलक्षण मम वाणीसी नये वर्णन आदिमाये उत्साहपूर्ण मर्याद ठवठाई। नष्ट करीसी महामाया देवी वंदनीय तो उपाय रक्षिता न होई अपाय भक्ता लागी कदापि। दावीसी तू शत्रुसी भीती कृपा असावी मजवर्ती राहासी तू व्यक्ती नयनी न दृश्य पाहता। करी माझे रक्षण सर्वथा सर्वदा सर्वपूर्ण अवयवाते संरक्षण तूच करावे भवानी। रक्षावे मज पूर्व दिशेशी इंद्र नामजा तुझसी अग्नेशी अर्निशी अग्निदेवता मज रक्षी। दक्षिण दिशा वाराही रूपे रक्षावे प्रत्यही नैऋत्यसी खड्गपाही। पर्जनित्वा रक्षावे वारुणी दिशा पश्चिमा रक्षावे मज धन्य महिमा मृगवाहना। वायव्य सीमा रक्षण करी सर्वदा ऊर्ध्व दिशा ब्रह्माणी वैष्णवी तू अधोरक्षणी। चामुंडा तू नित्यजनी निज भक्ता रक्षावे जय रक्षणा जया रक्षण जागृती तो विजया रक्षो पश्चात अजितो रक्षो वाम प्रांत विनवी। ही माझी सव्या बागी अपराजिता उद्योतिनी शिखांता उमारूपे उत्तमांग प्रांता। रक्षण त्वा करावे माला धारणी भालासी यशस्विनी भिवायसी त्रिनेत्रा दशम द्वारसी भ्रुकुटी माझी रक्षावे। नासिकेशी यमघंटा शंखिनी नेत्र रक्ष आता द्वारवासिनी कर्णपता रक्षण करो सर्वदा। कपोलासी कालिकमाता करणमुळासी सर्वदा शांकरी शक्ती रक्षिता। भय काय भक्तांचे ओठ रक्षो चर्चिका अमृतकला अधर रक्षिका गंधवती ती नासिका गंधई रक्षो मम सरस्वती शब्द स्वामिनी जिव्हा रक्षो आणि वाणी
कौमारी दंतरक्षणी सज्ज राहो सर्वदा तू चंडिका रूपे कंठासी चित्रघंटा रूपे स्वरासी देवी तुझ रक्षिसी मजे तरी मज भय नसे महामाया रूपे तालुके कामाक्षी अनुवटी राखे सर्व मंगला तू रक्षिके होई मम वचना ते मान रक्षो भद्रकाली वाटीचा कणा धनुर्धरी कंठासी मम सर्व काळी नीलग्रीवा रक्षित नल्कबरी श्वासनलिका स्कंदासी खड्गेनी रक्षिका वज्रहस्ता बाहुकांका हस्ता रक्षोदंडिनी अंबिका करांगुली नखा रक्षिल शुलेश्वरी कटाक्षपाते कुलेश्वरी मम रक्ष मम कुक्षिते शोक विनाशिनी निर्मळ मन माझे करी उज्ज्वल ललिता देवी हृदय कमल विकसित रक्षावे शूलधारिणी उदरासी सात्विके रक्षी भक्तीसी कामिनी तू नाभिसी गुहेश्वरी गुप्तांगा मेंढरासी पुतनातैसी कामिका रक्षो रक्षणाशी महिषावाहिनी पुपायुसी मलोत्सर्गी रक्षावे कटिते रक्षण भगवती विंध्यवासिनी जानो रक्षिते महाबलाती चंगा प्रति रक्षणार्थ सरसावे गोपे नारसिंह शक्ती पावला ते तेजसी शक्ती श्री शक्ती चरणांगुली प्रतिवैभवती तू देवी तलवासिनी तळव्या ते दंशक्राले नखाते ऊर्ध्वकेशिनी केशाते उन्नयनी तू रक्षी कौबेरी रोमरंध्रात्रे वागेश्वरी तुझे पार्वती रुधिराते अस्तिमाशती रक्षी काल रात्री आतड्यासी मुकुटेश्वरी पित्तासी पद्मावती षटचक्रासी षटगुणांनी रक्षिका चुडामणी श्लेष माझ्या रक्ष तू नखते ज्वालामुखी तू अभेद्य सांदे रक्षण हे तू सांभाळावे हे देवी शुक्र धातुशी ब्रह्माणी सृष्टी करते रक्ष सुरजनी छत्रेश्वरी छाया रक्षणी सज्जरा हो श्यामला मन चित्त बुद्धी अहंकार धर्मधारिणी रक्षसाचार ब्रह्म वज्रहस्ता चैतन्य संचार पंच प्राण रक्षावे योगिनी कल्याण शोभना इंद्रिय संवेदना प्राणा दोही रक्षोदती निगुणा रक्षो नारायणी स्वये वाराही आयुमर्यादा वैष्णवी रक्षो धर्म सदा चक्रिणी हो कीर्तिप्रदा विमल यश रक्षावे चक्रिणी धन विद्या संपदा रक्षण करती हो सदा इंद्राणी गोत्रासी अभयप्रदा सर्वासी तो हो दो चंडिका हो पशुरक्षणी महालक्ष्मी पुत्र रक्षणी भैरवी तू भार्या रक्षणी सदोदित राहावे सुपथा वाट चालताना करो माझे रक्षण क्षेम करी मोक्ष पथकर्मणा रक्षण करी सर्वदा राजउदारी विजया नित्य देई मज अभया स्वागत असो जगत्रया माझी मम रक्षणा ज्याचा न झाला उल्लेख स्थान स्थिती ती देख रक्षणी मज द्यावे सुख जगन्माते कृपावती विख्यात तव नाम जगती पुण्यप्रदे जयंती ना पाप नष्ट करी सुकीर्ती देवी मज स्मरणे एव देवी नाम कवच जो म्हणेल साच निर्भय सर्वथा उच्च पद प्राप्त करील मनी जे वांछिल पठणे याच्या मिळविल अर्थ लाभ घडेल ब्रह्मवचन अमोघ परम भाग्य ऐक लक्ष्मीवंत अलौकिक उत्तम मिळेल नावलौकिक सुखभोगी निर्मल समरांगणी विजय सर्व प्रसंगी निर्भय त्रैलोक्यात माननीय कवच पठणे सर्वांना दुर्लभ हे देवांसी देवी कवचसे पाही त्रिवार म्हणता प्रत्यय अपमृत्यू टळतसे देवी कला सद्गुण प्राप्त होई सदाचरण शतायुषित होऊन कीर्ती मिळवी लोकात व्याधित्वत गृह नष्ट होती विघ्नेही टळताती प्राणी भय नूर जगती सर्पादी विषय निष्प्रभ विचार करणी चालेना मंत्रबंधन पडेना भूत दुर्जन हानी करीना रक्षी दुर्गा निजबाळे भूमीवरी वा नभसंचारी जलचर सरिता सागरे क्षुद्र देवताही त्यावरी प्रभाव नचत यांचा जन्मजात व कुलसंचात दाखिनी भूत प्रेत पिशाच वर्ग छडितात तेही दुरी जातील पेताळ यक्षगंधर्व राक्षस निशाचर सर्व अंतरिक्ष संचारी घोर मात्र त्यांची न चाले उष्मांड भैरव गणही काही करू शकत नाही दुष्ट पदेवताही त्या जडीस्थळी नच पिडती देवीचे हे कवच स्वर अभेद्य असता स्वभावार मुक्तपणे संचार भक्त सुशील जगी सन्मान होई राजगृहात तेज पडेल जगतात यशटिंडिम ध्वनीत स्वर्गील देव मानिती कवच पाठ प्रथम करणे सप्तशती आणि वाचणे सामर्थ्य तयाचे तुलने नसे सम कोणीही जे पुण्य मिळे या पुत्र पौत्रासी लाभणे वंशात पुढती अखंडपणे सुखवैभव राहिलं परलौकी उत्तम गती देवी चरणी लाभे शांती परमार्थ आणि सर्व शक्ती महामाया रूपी तो शिव पार्वती अभिन्न तद्रूप राहून होऊन चिरकाल तो पुण्यवान स्त्री वर्ग ही यापरी स्वभावे स्त्री रक्षणी देवी सज्ज त्रिभुवनी तरी कवच पाठ करी कोणी काय उपेक्षा करील स्त्री पुरुष बाल तरुण प्रौढ वृद्ध सर्वजन कवच पाठ नित्य करून सर्व आनंद भोगी होतील भरद्वाज गोत्र संतान दिवाकर कविलीन मराठी रचना करून जगदूत कृती वांछितो मराठी देवी महात्म्य वाचता कवच हे प्रथम अगत्य असे धर्म्य अर्गला किलक नंतर एव 3 स्तोत्रे वाचावी तरीच पाठ पुण्याला भवी ऐसे विधान महानुभवी मार्कंडेय करिता ती तया शास्त्रानुसारे म्हणावे सर्व सुविचारे नाना रूपे आकारे देवी सहाय्य करील